केंद्रीय नियोजन आयोग आणि केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य पंतप्रधान आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदच्या अध्यक्षा सोनिया गांधी या दोन शिखर संस्थेचे जे सदस्य आहेत, शिक्षण क्षेत्रातला सामाजिक परिवर्तनाचे पवित्र असं साधन जे मानतात, जवळपास 22 ग्रंथ ज्यांचे प्रकाशित आहेत, 200 शोध निबंध, 27 अहवाल, 100 अधिक भाषणे, 5000 पेक्षा जास्त पुष्टसंख्या एवढं लिखाण ज्यांनी केलेलं आहे. आमचा बाप आणि आम्ही 20 भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. 6.5 लाखापेक्षा जास्त प्रती आजपर्यंत जगभर गेलेल्या आहेत. 165 आवृत्त्या या पुस्तकाच्या निघालेल्या आहेत. मला वाटतं जगाच्या पाठीवर एवढ्या आवृत्त्या निघालेलं आणि एवढ्या प्रती खपलेलं हे एकमेव पुस्तक असावं. विश्वविक्रम या पुस्तकाने केलेला आहे. 1.25 कोटीपेक्षा जास्त रॉयल्टी सरांना या पुस्तकामुळे मिळालेली आहे. एवढी रॉयल्टी मिळणारे लेखक मला वाटतं जगाच्या पाठीवर एकमेव जाधव साहेब असतील असं मला वाटतं. रवींद्रनाथ टागोर समग्र जीवन दर्शन ज्यांनी भाव अनुवाद केलेला आहे. आणि विशेष म्हणजे 1.25 कोटी रुपयाची नोकरी सोडून ज्यांनी पुणे विद्यापीठाचं कुलगुरू पद 80-85 हजाराची नोकरी, पैशाला महत्त्व न देता समाजकार्य करायचे, शिक्षण क्षेत्रात काम करायचे आणि चांगलं काम करायचे, जनतेसाठी काम करायचे, समाजासाठी काम करायचे या उद्देशानं ज्यांनी कुलगुरू पद स्वीकारलं, ज्यांना फ्रेंच सरकारचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. आताच विलास फुटाणे म्हणाले खासदार, फमू म्हणाले अर्थमंत्री, आम्ही या देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांच्याकडे बघतो आहोत. ती अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं की एक व्यक्ती किती क्षेत्रात काम करू शकतो. विविध क्षेत्रात उल्लेखनीय असं काम ज्या व्यक्तीनं या ठिकाणी केलेलं आहे. आणि आमचा बाप आणि आम्ही शब्द न शब्द वाचण्यासारखं जे पुस्तक, बापाची स्तुती, बापाचं मार्गदर्शन, बापाचे उपकार, असं सगळ्या गोष्टी जाधव साहेबांनी मांडल्यात. परंतु त्यांचे वडील सुद्धा असं म्हणतात की खरी संपत्ती ही संतती असते आणि म्हणूनच त्या बापाला महत्व प्राप्त झालं आहे असंही म्हणणं या ठिकाणी वावगं ठरणार नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि मी असं म्हणतो, थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कोठला किनारा, या बेधुंद वादळाला कोठला किनारा. आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी जाधव साहेब विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आजच्या या अतिशय हृद्य अशा सोहळ्याचे अध्यक्ष महंत श्री नागराज बाबा शास्त्री, आजच्या या देखण्या समारंभाचे उत्सव मूर्ती सन्मित्र यशवंतराव गडाख, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे, ते माझे मित्र कविवर्य कविश्रेष्ठ श्री फमू शिंदे, श्री राजन हाऊसवाला, डॉक्टर शिवानंद भानुसे, श्री शिवानंद सुरकुटवार, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री विलास फुटाणे, इथे उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, यशवंतराव गडाख सरांवर प्रेम करणारे आपण सर्व चाहते आणि इतर सर्व बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या अतिशय हृद्य अशा सोहळ्याला दिल्लीहून खास मी आलो याचा मला अगदी मनापासून आनंद वाटतो. आणि आज जो मी आलेलो आहे तो खास करून सन्मित्र श्री यशवंतराव गडाख यांच्या सन्मानासाठी मी आलेलो आहे. आणि त्यांना पुरस्कार जो दिला त्याबद्दल अभिनंदन करत असताना मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमचा सन्मान करणं हा माझा आणि आमच्या सगळ्यांचाच मोठा बहुमान आहे आणि या भावनेनंच आज मी इथे आलेलो आहे. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो ते या संस्थेचं. आदित्य प्रकाशन संस्था औरंगाबाद या संस्थेने आदित्य गौरव 2013 हा जो पुरस्काराचा
पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या संस्थेने युवकांसाठी सामाजिक कार्य करण्याची त्यांची जी उर्मी आहे, विलास फुटाणेंची मी अनेक वेळा फोनवरती बोललो, त्यांनी त्याचा उल्लेखही केला की त्यांची ही युवकांसाठी काहीतरी चांगलं करण्याची, काहीतरी सामाजिक उपक्रम करण्याची त्यांची जी उर्मी आहे ती मला अतिशय भावली आणि युवकांसमोर चांगले आदर्श राहिले पाहिजेत ही त्यांची भावना ही मला अगदी मनापासून भावली, माझ्या मनाला भावली ती. आणि त्यांनी या पुरस्कारासाठी आदित्य गौरव 2013 या वर्षाच्या पुरस्कारासाठी यशवंतराव गडाख यांची निवड केली ही अतिशय योग्य गोष्ट केलेली आहे आणि त्याबद्दल आणि या संस्थेने अलीकडेच त्यांचं काम सुरू झालेलं आहे. गेल्या 1-2 वर्षामध्ये या संस्थेकडनं खूप अपेक्षा माझ्या आहेत आणि आपल्या सर्वांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्यांनी अतिशय दमदार अशी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आदित्य प्रकाशन संस्था औरंगाबाद या संस्थेचे विलास फुटाणे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना यानंतरच्या त्यांच्या संस्थेच्या वाटचालीसाठी आधी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी अभिनंदन करतो ते यशवंतराव गडाख यांचं, ज्यांचा आज इथे अतिशय सुंदर असा मनोज्ञ असा सत्कार करण्यात आला. त्यांच्याबद्दल मी बोलणारच आहे. त्याचप्रमाणे आज 87व्या मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांना मिळालं ते माझे खूप जुने मित्र फमू शिंदे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. अत्यंत उत्स्फूर्त सहज सुंदर अशा कविता करतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांच्या 27 कविता संग्रहांचा उल्लेख झाला आणि त्यांच्या या सगळ्या कवितांमध्ये एक सूत्र जे आहे त्यांची ती आई ही जी कविता आहे ती अक्षरशः प्रत्येकाच्या मनात त्या कवितेनं घर केलेलं आहे. मी त्यांना सांगत होतो की अमेरिकेमध्ये 4 वर्ष मी अमेरिकेत असताना IMF आणि वर्ल्ड बँक या 2 ठिकाणी काम करत असताना ते 4 वर्षामध्ये वॉशिंग्टनला असताना तिथे मराठी लोकांचा खूप मोठा समुदाय तिथे होता आणि आमचे वरचेवर कार्यक्रम होत असत आणि त्या कार्यक्रमांमध्ये मी बऱ्याचदा कवितांचं वाचन करीत असे. त्यामध्ये कविता बदलत असत पण एक कविता मात्र कायम असे, ती कविता म्हणजे फमूंची आई ही कविता. मला फमूंच्या बद्दल विशेष प्रेम यासाठी आहे की त्यांची बोलण्याची शैली जी अतिशय मिश्किल, खुमासदार आणि मार्मिक असं ते भाष्य करत असतात. मग ते भाषण करत असो किंवा सूत्रसंचलन करत असो, सूत्रसंचलन या क्रियेला तर त्यांनी एक वेगळा आयाम प्राप्त करून दिलेला आहे. परंतु मला जे जास्त भावतं ते शब्दांचे तर खेळ करत असतातच, कवीच आहेत ते, पण ते शब्दाचे खेळ करत असताना त्यातून ते तुम्हाला सगळ्यांना अंतर्मुख करत असतात. हे त्यांचं जे मोठेपण आहे ते त्यांच्या भाष्यामध्ये दिसतं, त्यांच्या कवितांमध्ये दिसतं आणि त्यांच्या सगळ्या वागणुकीतून, त्यांच्या रुजुतेमधून ते आपल्याला सगळ्यांना दिसत असतं. त्यामुळे त्यांचा सत्कार आज जो झाला 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन. यशवंतराव गडाख यांच्याबद्दल खूप बोलता येण्यासारखं आहे, परंतु त्यांचं आयुष्य मी अनेक वर्ष पाहतो आहे आणि त्यांचा अतिशय सुरेख आढावा त्यांनी घेतला. आणि सर, तुमची कविता फार मनापासून आवडली. कधी कधी मेंटली अनफिट व्हायला शिका, हा तुमचा जो संदेश त्या कवितेतला होता तो अतिशय संवेदनशील माणसानं त्याची अगदी आतून आलेली प्रतिक्रिया, जे आपल्या आजूबाजूला जे घडत आहे त्याबद्दलची प्रतिक्रिया त्यातून व्यक्त झाली. सरांचं शिक्षण त्यांच्या सगळ्या कारकिर्दीबद्दल सांगितलं गेलेलं आहे, पण त्यांचा हा जो प्रवास झालेला आहे त्या प्रवासाचं जे सूत्र आहे, मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपणारा सुसंस्कृत राजकारणी जर एक माणूस जर मला कोण निवडायचा असेल तर मी म्हणेन तो राजकारणी म्हणजे आपले यशवंतराव गडाख सर हेच आहे. आज इथे बरेच शिक्षक आहेत. सरांनी स्वतःची सुरुवात शिक्षक म्हणून केली आणि इथे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. माझ्या दृष्टीनं मी हाडाचा शिक्षक आहे अशी माझी समजूत आहे. मी वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेत, परंतु मला असं वाटतं की माझा जो पिंड आहे किंवा माझा जो गाभा आहे तो शिक्षकाचा आहे. शिक्षक आणि प्राध्यापक याच्यामध्ये एक फार महत्वाचा फरक असतो असं माझं मत आहे. तो फरक असा आहे की कठीण गोष्ट जो सोपी करेल तो शिक्षक आणि सोपी गोष्ट कठीण करेल तो प्राध्यापक.
त्याला फमून सारखे काही सन्माननीय अपवाद आहेत. फमू नाही तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी कविता लिहाल. मला असं वाटतं की सरांनी, यशवंतराव गडाख सरांनी शिक्षक म्हणून सुरुवात केली आणि साने गुरुजींच्या विचारांपासून त्यांनी प्रेरणा घेतली, शिक्षणाचा ध्यास घेतला आणि विज्ञाननिष्ठ भारत घडवणारे विज्ञाननिष्ठ भारत घडवणारे विद्यार्थी त्यांची मनोभूमिका तयार व्हावी म्हणून त्यांनी कामगिरी केलं अशी त्यांची ओळख करून देताना सांगितलं. ते अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. शिक्षकातून ते पुढे लोकशिक्षणाकडे वळले, लोकशिक्षणातून लोकनेते आणि तिथे त्यांचा उल्लेख लोक विद्यापीठाचे पाईक असा करण्यात आला. त्यानंतर राजकारण आणि राजकारणामध्ये 1965 साली गेल्यानंतर त्यांची जी कारकीर्द आहे ती कारकीर्द विलक्षण ती आहे. 3 वेळा खासदार, 2 वेळा आमदार आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण, समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण या सगळ्या क्षेत्रामध्ये चौफेर अशी कामगिरी केलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि हे सर्व करत असताना त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृततेचा वारसा जपलेला आहे. याचा मला अतिशय मनापासून आनंद आणि त्यांच्याबद्दल अतिशय कौतुक माझ्या मनामध्ये आहे. हे सगळं करत असताना त्यांनी एक प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणूनही त्यांची जी प्रतिमा आहे आणि ते फार तळमळून त्यांनी सांगितलं की राजकारणी लोकांच्या बद्दल जी एक चुकीची प्रतिमा निर्माण झालेली आहे किंवा माध्यमांनी निर्माण केलेली आहे त्याला छेद देणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी स्वतः केलं आणि दाखवून दिलेलं आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यापैकी एक पुस्तकाचं तर प्रकाशन करण्याचं त्यांचं जे पहिलं पुस्तक होतं अर्धविराम त्याचं प्रकाशन मला वाटतं माननीय शरद पवार साहेबांनी केलं होतं. आणि अलीकडच्याच काळामध्ये गेल्या वर्षी अंतर्वेद नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचं प्रकाशन करण्याचा योग मला आला आणि मी सोनईला त्यासाठी गेलो होतो. तो सोहळा जो आहे तो अविस्मरणीय सोहळा होता. तिथे म्हणजे त्यांचा लोकसंग्रह किती मोठा आहे याची कल्पना होती मला, परंतु तिथे गेल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की 15 ते 20 हजार लोक तिथे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आले होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला 15 ते 20 हजार लोक येणं हे किती अपवादाचं आहे हे आपल्यापैकी अनेकांना, प्रत्येकाला खरं म्हणजे ठाऊक असेल. तर एक प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि एक अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आणि त्यांची संवेदनशीलता ही आपण त्यांच्या कवितेमध्ये आता पाहिलेली आहे. त्यांच्याबद्दल मला इतका प्रगाढ आदर वाटतो आणि त्यांनी केलेल्या कार्याचा इतका मला आदर वाटतो, त्यांच्याबद्दल इतकं कौतुक वाटतं की अलीकडेच माझी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अनेक पुस्तकं जी आलीत त्यापैकी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाबद्दल त्यांच्या सगळ्या 22 ग्रंथांचं सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजेल, 10वी ते 12वी पर्यंत शिकलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला कळू शकेल इतक्या सोप्या भाषेमध्ये त्याचा अनुवाद, संक्षिप्तीकरण आणि करून ही 2 पुस्तकं मी मराठीत आणि इंग्रजीमध्ये आणलेली आहेत. तर मराठीचे जे 2 खंड आहेत ते 2 खंड ज्यांना मी अर्पण केले त्याच्यामध्ये पहिलं नाव जे आहे ते यशवंतराव गडाख यांचं आहे आणि ती एका अतिशय संवेदनशील प्रतिभाशाली अशा साहित्यिकाला मी दिलेली ती मानवंदना आहे, त्यांना केलेला तो सलाम आहे, अशीच माझी भावना आहे. आणि म्हणूनच आज इथे त्यांचा सत्कार करणं हे मला अतिशय बहुमानाचं वाटलं. आणि आज त्यांनी जे विचार मांडले ते सगळ्यांना आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. संस्कृतीचं जे पाश्चात्यकरण होते त्याबद्दल आज हजारो अर्जुन जे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, शिक्षणामुळे कसे लोक आत्मकेंद्रित होत आहेत याचा त्यांनी जो आढावा घेतला, मला असं वाटतं की त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना अंतर्मुख केलेलं आहे. ते नेहमीच करत असतात. त्यांच्या मनातल्या वेदना, त्यांच्या मनातली भावना आज त्यांनी अतिशय प्रभावीपणे व्यक्त केली आणि त्यांचा आज सन्मान करण्याचा बहुमान मला लाभला. याबद्दल मी आयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. आज मला इथे सांगण्यात आलेलं आहे
विषयाकडे तरुणांशी मला संवाद आज साधायचा. इथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आलेले आहेत, त्यामुळे मला तरुणांबद्दल तरुणांशी संवाद साधायचा आहे. त्यांचा तो आदेश आहे, आयोजकांनी मला सांगितलेला आहे. पण ते करण्यापूर्वी मला एक 2-4 गोष्टी जरा स्पष्ट कराव्याशा वाटतात. इथे माझी जी ओळख करून देण्यात आली, ओळख करून देणाऱ्या लोकांचा मी नेहमी फार धसका घेतलेला असतो, कारण ते काय सांगतील याचा काही नेम नसतो. ते काय वाटेल ते गुण तुम्हाला चिकटवत असतात. सुदैवाने ती चांगल्या प्रकारे ओळख करून देण्यात आली, योग्य प्रकारे करून देण्यात आली. त्याला फक्त एक अपवाद आहे. त्यांनी सांगितले की मला रॉयल्टीची रक्कम 14 कोटी रुपये मिळाली. आता हा आकडा त्यांनी कुठून काढला? 1.25 कोटी. 1.25 कोटी मग ठीक आहे. नाही, 1.25 कोटी ते नोकरीबद्दलचं आहे. 1.25 कोटी रॉयल्टी. मला मी ते 14 कोटी ऐकले, म्हटलं हे उरलेले मग गेले कुठे काय? आणि तुमचा आणि इतरांचा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण करतो की मला रॉयल्टी जी मिळालेली ती 1.25 कोटी ते 2 कोटी या दरम्यान आहे. ती खूप मोठी रॉयल्टी आहे अर्थातच, पण ती 14 कोटी वगैरे नाही, हे मला मुद्दाम आपल्याला सांगायचं वाटतं. दुसरी गोष्ट, लातूर बद्दल आज बोलण्यात आलं आणि अतिशय छान अशा सदिच्छा मला इथे देण्यात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे लातूरचा निर्णय अजून झालेला नाही. त्याबद्दल अगदी थोडंसं स्पष्टीकरण करावं वाटतं की आज इथे काहींनी मला खासदार म्हटलं, काहींनी मला भावी खासदार, भावी वित्तमंत्री, फायनान्स मिनिस्टर, आणि फमूंनी मला फायनान्स मिनिस्टर म्हणावं पहा, त्यांच्या नावातच FM आहे. त्यांनी मला फायनान्स मिनिस्टर होतील असं सांगितलं आणि मग त्याच्यावरती आणखी कडी म्हणून राष्ट्रपती पण करून टाकलं. त्यामुळे एकाच ठिकाणी मला असे एवढे मोठे बहुमान आज प्राप्त झाले. त्यामध्ये त्यांची भावना दिसते असा माझा समज आहे आणि त्याचा अर्थातच मी आदर करतो, परंतु त्याचा वास्तवाशी संबंध असेलच असा नाही, किंबहुना तो नाही, हे मला तुम्हाला मुद्दाम सांगावं वाटतं. लातूर बद्दल बोलायचं तर येस, लातूरमधून निवडणूक लढवायला मी उत्सुक आहे, परंतु याबाबत फायनल निर्णय जो आहे तो झालेला नाही. त्याबद्दल मी एवढंच सांगेन. आणि गेल्या महिन्यामध्ये 1.5 महिन्यापूर्वी मी औरंगाबादमध्ये आलो असताना मी त्याची घोषणाही केलेली आहे की माझी नियोजन आयोगाची टर्म संपल्यानंतर माझ्या आयुष्यातली पुढची 10 वर्ष ही मी मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेणार आहे. निवडणूक लढवणं हा त्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. आणि झालेलं काय आहे की पुण्यामधून मी निवडणूक लढवावी म्हणून माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर दडपण आणण्यात आलेलं आहे, तशा सूचना करण्यात आलेल्या आहेत, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुण्याच्या ऐवजी मला लातूरमधून निवडणूक लढवलेली आवडेल, कारण मराठवाड्याचा विकास हा माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. आणि माझी आतापर्यंत जी कारकीर्द आहे, या सगळ्या कारकिर्दीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मी इथिओपिया सारख्या देशामध्ये सल्लागार म्हणून काम केलं, किंवा अफगाणिस्तान सारख्या देशामध्ये. त्यामुळे अविकसित देश आणि अविकसित प्रदेश यांच्यासाठी जास्त काम करण्याचा प्रयत्न माझ्या या सगळ्या कारकिर्दीत केलेला आहे. काही लोकांनी मला विचारलं सुद्धा की का तुम्हाला एकदम लातूरचा पुळगा कसं काय आलेला आहे, असं विचारणारे लोक आहेत. आपल्याकडे असतातच, ते असायलाच पाहिजे. ते काय फक्त पुण्यालाच असतात असं नाही, ते सगळीकडेच असतात. पण मला मुद्दाम तुम्हाला सांगावं असं वाटतं की आमचा बाप आणि आम्ही ज्याचा उल्लेख झाला, आमचा बाप आणि आम्ही हे मराठीतलं पहिली आवृत्ती पहिल्या दिवशी संपलेलं मराठीच्या इतिहासातलं पहिलं पुस्तक. ती आवृत्ती, पहिली आवृत्ती संपल्यानंतर पहिल्या 2 आवृत्तींचं उत्पन्न त्यावेळी 1993 साली मी कोणाला दिलं होतं तुम्हाला माहितीये का? त्यावेळी किल्लारीचा भूकंप झाला होता. त्या भूकंपग्रस्तांना ती मदत म्हणून मी सरकारला दिलं होतं. आता कोणी शहाणा म्हणेल की त्यावेळेपासून मी लातूरवरती डोळा ठेवून होतो. ते कोणाला काय बोलायचं त्याला बोलू द्या, पण इथे मुद्दा असा आहे की जिथे गरज आहे तिथे रायझिंग टू द ऑकेजन ज्याला म्हणतात. मला असं वाटतं की मराठवाड्यासाठी काम करणं हे यामध्ये पुढची काही वर्ष, कमीत कमी 5 ते 10 वर्ष मला मराठवाड्यासाठी काम करायला आवडेल, विकासासाठी काम करायला आवडेल. आणि त्याचा एक भाग म्हणून मी इच्छुक आहे. याचा अर्थ मी निवडणूक लढवणार अशी घोषणा केलेली नाही. याचा निर्णय त्या पक्षाचे
जे प्रमुख आहेत ते योग्य वेळी घेतीलच. माझ्या वतीनं मला म्हणायचं आहे की माझी तयारी आहे आणि माझी इच्छा जी आहे ती पुण्याला नको पण मला लातूर द्या असं मी सांगितलेलं आहे. तिथे ते थांबलेलं आहे. त्याच्यावरती योग्य वेळी निर्णय होईल. त्यामुळे कोणी असं गृहीत धरू नये की मी निवडणूक नक्की मला लढणारच आहे किंवा मी निवडणूक लढवणार अशी मी घोषणा केलेली आहे, असं काहीही नाही. अँड वी आर ऑल वेटिंग फॉर हाऊ थिंग्स अनफोल्ड इन फ्युचर. ते स्पष्टीकरण दिल्यानंतर मला तरुणाईशी जरा मुद्दाम संवाद साधायचा आहे. जाता जाता सरांनी, यशवंतराव गडाख सरांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की आपल्याला, आपल्या देशाला आज मितीला तरुणाईचं वरदान प्राप्त झालेलं आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड असं ज्याला म्हणतात. म्हणजे तुम्ही पहा की आपल्या देशाचं सरासरी वय आज मितीला आहे ते 24 वर्ष आहे. 2020 साली आपल्या देशाचं सरासरी वय असणार आहे 29 वर्ष. ज्यावेळी 2020 साली आपल्या देशाचं सरासरी वय हे 29 असेल त्यावेळी चीनचं सरासरी वय असेल 37 वर्ष, अमेरिकेचं सरासरी वय असेल 38 वर्ष, पश्चिम युरोपचं सरासरी वय असेल 42 वर्ष आणि जपान सारख्या देशाचं सरासरी वय असेल 49 वर्ष. म्हणजे याचा अर्थ काय की जगातल्या इतर सर्व ठिकाणी, विशेष करून जे विकसित देश आहेत, या विकसित देशांमध्ये वृद्धांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे आणि यानंतर ते आणखी वाढतच जाणार आहे. त्या उलट भारतासारख्या विकसनशील देशामध्ये युवकांचं जे प्रमाण आहे ते यानंतरची काही वर्ष वाढतं राहणार आहे आणि म्हणूनच याचा आपल्या देशाला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो आणि म्हणून याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असा शब्द प्रयोग केला जातो. परंतु हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तो काय आपोआपच मिळणार नाही. तरुणाईचं प्रमाण वाढतं आहे म्हणजे आपला देश आपोआपच त्या बळावरती आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करेल यात काही अर्थ नाही. हे ऑटोमॅटिकली होणारी गोष्ट नाही. किंबहुना ती होण्यासाठी आपल्याला निश्चित स्वरूपाची उपाययोजना करावी लागेल आणि या संधीचा, ही जी संधी आहे म्हणजे दिस अपॉर्च्युनिटी ऑफ लार्ज अँड ग्रोईंग यंग पॉप्युलेशन, तरुण लोकांचं प्रमाण आपल्याकडे वाढतं जे राहणार आहे, ही संधी आपल्याला फक्त पुढची 15 वर्ष उपलब्ध राहणार आहे आणि या विषयांवर, या दोन्ही विषयांना खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य द्यावं लागेल. जर आपण शिक्षणाचा गाडा, शिक्षणाचा, इफ वी डोंट पुट आवर हाऊस इन एज्युकेशन इन ऑर्डर, आपण जर शिक्षणाला मध्ये ज्या सुधारणांची गरज आहे त्या सुधारणा जर आपण केल्या नाहीत, कौशल्य विकासासाठी आपण जर खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले नाहीत, तर हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला जी सुसंधी कुठल्याही देशाच्या आयुष्यामध्ये एकदाच येते अशी संधी आपल्याला मिळते आहे आणि ते संधी जर आपल्याला पूर्णार्थानं आपल्या देशाच्या कामी आणायची असेल, देशाच्या विकासासाठी वापरायची असेल, तर त्यासाठी आपल्याला शिक्षण आणि कौशल्य विकास या दोन क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागणार आहे. जर आपण त्यामध्ये कमी पडलो तर देशाच्या आयुष्यात येणारी एकच संधी, एकमेव संधी जी असते ती संधी तर हुकणार आहेच, परंतु त्याहीपेक्षा काहीतरी भयंकर होणार आहे. ते म्हणजे आपल्याला आपली पुढची पिढी, तरुण पिढी आपल्याला ते कदाचित कधीही यानंतरच्या काळामध्ये क्षमा करू शकणार नाही. तिसरी गोष्ट जी वाईट होऊ शकते ती अशी आहे की जर आपण शिक्षण आणि कौशल्य विकास या दोन क्षेत्रांना जे प्राधान्य दिलं पाहिजे ते जर दिलं नाही तर असं होणार आहे की आपण खाणारी तोंड वाढवणार आहोत परंतु काम करणारे हात मात्र आपण वाढवणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 साली एक सल्ला दिला होता, ज्यावेळी त्यांनी संविधानाचा शेवटचा मसुदा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली पुढे, संविधान सभेपुढे मांडला. तिथे त्यांनी इशारा दिला होता, तो देशाबद्दलचा, तो भविष्याबद्दलचा इशारा होता की आपण अशा एका निर्णायक अवस्थेला येऊन पोहोचलेलो आहोत की 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक होणार. म्हणजे आपल्याकडे प्रजासत्ताकाची स्थापना झाल्यानंतर आपण एका फार वेगळ्या प्रकारच्या वी आर गोइंग टू एंटर लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. त्यांनी म्हटलं की अशी एक अवस्था येणार आहे की आपल्याकडे राजकारणामध्ये एक व्यक्ती एक मूल्य अशी परिस्थिती असेल. म्हणजे राजकीय पातळीवर आपल्याकडे समता असेल, त्या उलट
विरुद्ध बाजूला सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आपल्याकडे असमानता असणार आहे. दिस ही कॉल्ड लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स अँड ही सेड, I still remember his words. He said that we must, how long are we going to live this life of contradictions? If we ignore these contradictions, then we will do so at our own peril. And if we fail to do that, if we fail to do away with these anomalies, with these uncertainties and these inequalities, if we do that, his words were, those who suffer from these inequalities will blow the very constitution that we are trying to build up. त्यामुळे सामाजिक स्थैर्य जे आहे त्या सामाजिक स्थैर्याला धोका पोहोचल्याशिवाय राहणार नाही. सो डेमोग्राफिक डिव्हिडंड, ज्याची आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आज चर्चा करतो आहोत, दॅट डेमोग्राफिक डिव्हिडंड विल बिकम अ डेमोग्राफिक डिझास्टर. अँड दॅट इज वाय वी हॅव टू फोकस ऑन एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट ऑन हायेस्ट पॉसिबल प्रायोरिटी. आता हा एक सर्वसाधारण व्ह्यू झाला, ब्रॉड विजन म्हणता येईल. आता या विजन मध्ये इथे माझे जे सगळे तरुण मित्र आहेत, सगळे विद्यार्थी जे आलेले आहेत, ते विचारू शकतात की म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं आहे इथे. हाऊ डज इट मॅटर टू अस? तुम्ही काय करणार ते सांगितलेलं आहे, किंवा पॉलिसी लेवलवरती काय व्हायला पाहिजे, धोरणात्मक पातळीवर काय व्हायला पाहिजे हे तुम्ही सांगितलेलं आहे. पण याच्यासाठी आमच्या पुढे काय आव्हानं आहेत? आणि हा प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारला जातो. तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी आमचा बाप आणि आम्ही वाचला असेल त्या सगळ्यांना माझी बॅकग्राऊंड माहिती आहे. आमचा बाप आणि आम्ही मध्ये सगळं माझं बॅकग्राऊंड, जे सामाजिक बॅकग्राऊंड आहे ते सगळं त्यामध्ये आलेलं आहे. मला अनेक ठिकाणी आता प्रश्न विचारला जातो की तुम्हाला युवकांना, युवक युवतींना मला मुद्दाम सांगायचं की ज्यांनी आमचा बाप आणि आम्ही वाचलं नसेल, मराठी भाषेच्या इतिहासातलं सर्वाधिक विकलं गेलेलं ते पुस्तक आहे, तरी सुद्धा काही लोक असे असतील की ज्यांनी ते वाचलं नसेल. मला मुद्दाम त्यांना सांगायचं वाटतं की अगदी लहान असताना ज्यावेळी मी मुंबईला झोपडपट्टीत वाढत होतो, झोपडपट्टीसारख्या ठिकाणी वाढत होतो, आणि ज्यावेळी माझा बाप जो कधीही शाळेत गेला नव्हता, माझ्या 17 पिढ्यांनी कधीही शाळा पाहिली नव्हती, मी अमेरिकेला जाऊन PhD करून आलो, पण माझा बाप कधी शाळेमध्ये गेला नव्हता, पण त्याला शिक्षणाचं महत्व कळलेलं होतं. आणि माझा बाप अतिशय हुशार होता.